तर आज आपण बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क्स. त्यातला आपण बघणार आहे द नंबर जस्ट बिफोर अँड आफ्टर अ गिवन नंबर. आता बिफोर म्हणजे आधीचा नंबर जो आपण नंबर घेतला त्याच्या नंतरचा. ओके, जर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आता मी इथे घेतलाय समजा 4च्या बिफोर म्हणजे त्याच्या आधी नंबर कोणता येणार आपला, तर तो येणार आपला 3 आणि आफ्टर म्हणजे तो काय येणार तर 4 नंतर येणार आपला 5. तसंच आपण याला 2 डिजिट मध्ये जर बघितलं, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं इथे 21. ठीक आहे, तर याच्या आधी म्हणजे बिफोरला कोणता नंबर येणार आता आपला 20 आणि आफ्टर कोणता नंबर येणार आता आपला 21. ओके, तसंच आपण 3 डिजिट मध्ये जर बघितलं, फॉर एक्झाम्पल आपण घेतलेला इथे 100. ओके, याच्या नंतर म्हणजे आफ्टर कोणता नंबर येणार आपला, तर तो येणार आपला 101 आणि बिफोर म्हणजे याच्या आधी जर नंबर बघितला तर आपला येणार तो 99. तसंच आपण जर 4 डिजिट मध्ये बघितलं तर बघा 4 डिजिट मध्ये आपण घेतलाय तर 1111. तर याच्या आफ्टरला कोणता नंबर येणार आपला, तर 1112 आणि बिफोरला जो नंबर बघितला आपण तर काय येणार तर 1110 आपला नंबर येणार आहे. तसंच आपल्याला इथे एक्सरसाइज सॉल्व्ह करायची. बघा, राईट द नंबर जस्ट आफ्टर अँड द नंबर जस्ट बिफोर द गिवन नंबर्स. तेच आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं. आता इथे आपण नंबर दिलेला आहे 2999. आता इथे आपला ऑप्शन दिलाय द नंबर जस्ट बिफोर म्हणजे 2999च्या आधी तो कोणता नंबर येतो, तर आपल्याला 2998 आपला नंबर येतोय. तसं सेम द नंबर जस्ट आफ्टर. आता हा जो नंबर आहे याच्या नंतरचा नंबर बघा, म्हणजे इथे किती नंबर घेतला आपण 2999. ओके, त्याच्यानंतर आपला येणार आहे डायरेक्टली 3000. ठीक आहे, त्यानंतर बघा 3800 आपल्याला जस्ट नंबर दिलेला आहे. आता त्याच्या आधी कोणता नंबर येतो आपला, तर 3799 आणि जस्ट त्याच्या नंतर कोणता नंबर येतो तर आपला, तर तो येतो आपला 3801. थर्ड नंबर दिला आपल्याला 7798. आता त्याच्या आधी येणारा नंबर तो म्हणजे आपला होणार आहे 7797. आता या नंबरच्या नंतर येणारा नंबर बघा 7799 हा त्याच्या नंतर येणारा नंबर आहे. सेम नंबर दिला आपल्याला 1000, तर ह्याच्या आधी येणार नंबर कोणता तर आपला 999 आणि 1000च्या नंतर म्हणजे आफ्टर कोणता नंबर येतो आपला, तर 1001. सेकंड नंबर दिलेला आपल्याला 3459. आता इथं आपल्याला विचारलं की बिफोर याच्या आधी कोणता नंबर येतो, तर कोणता येईल आपला 3458. आता आपल्याला विचारलं की ते आफ्टर याच्यानंतर कोणता नंबर येईल आपला, तर या नंबरच्या नंतर कोणता नंबर येणार आपला 3460. लास्ट नंबर विचारला आपल्याला 5009. तर याच्या आधी कोणता नंबर येईल आपला 5008 आणि 5009च्या नंतर येणारा नंबर आहे आपला 5010. ठीक आहे, आता कम्पेरिंग नंबर्स म्हटलेलं आपल्याला की स्मॉलर नंबर कोणता, बिगर नंबर कोणता. जर ॲज एक्झाम्पल म्हटलं आपण की इथे आपण घेतलेलं आहे 100 आणि आपण इथे म्हटलं आहे की 99. तर कम्पेअर जर करायचं झालं त्याच्यातला मोठा नंबर कोणता आहे, तर ऑफकोर्स आपला 100 हा मोठा नंबर होणार आहे. तसंच जर आपण इथे म्हटलं की 1001 आणि आपण इथे लिहिलं की 999, तर याच्यातला मोठा नंबर कोणता होणार आपला, तर 1001 होणार आहे. ठीक आहे, बघा आता इथे आपल्याला नंबर दिलेले आहे 2123 आणि 1968 असे 2 नंबर दिले. आता याच्यातला आपल्याला स्मॉलर नंबर कोणता आहे आणि बिगर नंबर कोणता हे आपल्याला ओळखायचं. तर बघा या 2 नंबर्स पैकी आधी आपण स्मॉलर नंबर करू. स्मॉलर नंबर कोणता होता, तर आपला इथे आपला नंबर चेंज होत आहे. ठीक आहे, तर इथे आपला नंबर होत आहे स्मॉलर नंबर 1968 हा झाला आपला स्मॉलर नंबर. ओके, त्यानंतर आपला बिगर नंबर कोणता होता येतो, तर तो होता आपला 2123 हा झाला आपला बिगर नंबर. ठीक आहे, त्यानंतर विचारलं आपल्याला सेकंड नंबर दिलेला आहे 2342 आणि नेक्स्ट नंबर दिलेला आहे 2432. तर याच्यातला आपल्याला बघा स्मॉलर नंबर कोणता होणार आहे याच्यातला, तर आधी आपण
युनिट प्लेस चेक करून घ्या. 2 2 सेम आहे. टेन्स प्लेसला 3 आणि इथे होता आपला 4. इथे टेन्स प्लेसला इथे 4 आहे, इथे आपला 3 आहे. पुढे चेक करायची गरजच नाही पडत. म्हणजे आपला स्मॉलर नंबर कोणता होणार आहे तर 2342 आणि बिगर नंबर होता आपला 2432 होता. थर्ड नंबर आपला 9542 आणि 9549 होत आहे. मग याच्यातला स्मॉलर नंबर कोणता होणार आहे आपला तर बघा, युनिट प्लेसला आपला 9 आलेला आहे, इथे युनिट प्लेसला आपला 2 आलेला आहे. म्हणजे 9 आपला मोठा आहे आणि 2 आपला स्मॉल आहे. म्हणजे आपण काय करणार आहे तिथे स्मॉलर नंबरमध्ये 9542 आणि बिगर नंबरमध्ये 9549 होणार आहे. नंतर आहे 9999 आणि 999. याच्यात आपले किती आहे तर 4 डिजिट आहे आणि याच्यात आपले 3 डिजिट आहे. म्हणजे आपला स्मॉलर नंबर कोणता होणार तर 999 आणि बिगर नंबर होणार आपला 9999. त्यानंतर बघा नंबर्स दिले आपल्याला 6070 आणि 8079 दिलेला आहे. तर स्मॉलर नंबर आपला कोणता होणार आहे तर 6070 आणि बिगर नंबर होणार आपला 8079. त्यानंतर आपला 5978 होणार आहे. ओके, आणि 7539 होत आहे. तर बघा स्मॉलर नंबर कोणता होईल आपला याच्यातला तर 5978 आणि बिगर नंबर होणार आपला 7539.